डॉक्टर, ऍक्च्युली आपण इम्प्लांटेशन बघितले, ओव्युलेशन्स बघितले. आता कोणत्या दिवशी आपण प्रेग्नन्सी टेस्ट करू शकतो? जर आपण दोन गोष्टींचा विचार करू, तुम्हाला स्वाभाविक पद्धतीने तुम्ही जर प्रेग्नन्सी ठेवत असाल, म्हणजे काय की तुम्ही रिलेशन्स ठेवत असाल आणि तुम्हाला प्रेग्नन्सी ऐकणे हे बघायचं असेल. ओके. समजा तुमची या महिन्याची 24 तारीख असेल आणि 24 तारखेपेक्षा जर 5 दिवस पुढे गेले तर मग प्रेग्नन्सी टेस्ट करा. आणि हे लक्षात घ्या की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही लगेच जाऊन सांगणं की नाही मी आता प्रेग्नंट आहे, असं नाही. प्रेग्नन्सी टेस्ट ही पॉझिटिव्ह होण्याची वेगळी पण कारणं आहेत. विदाउट प्रेग्नन्सी ऑल्सो, म्हणजे तुम्हाला जर सिस्ट असेल, कॉर्पस ल्युटियम सिस्ट, ते एससीजी लिबरेट केलं तरी तुम्ही फेंट पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट येऊ शकते. त्यामुळे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे तर तुम्हाला एक गाईडलाईन्स आहे की तुम्ही प्रेग्नंट असू शकता आणि ते 5 ते 7 दिवस थांबा जर तुम्ही नॉर्मल संबंध ठेवून प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर. जर तुम्ही IUI करून प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर डॉक्टरने दिलेल्या तारखेवरती तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करा आणि ती प्रेग्नन्सी टेस्ट डार्क पॉझिटिव्ह पाहिजे. ओके. फेंट पॉझिटिव्ह असून उपयोग नाही. आणि जेव्हा आम्ही IVF करतो, जेव्हा टेस्ट टू बेबी आपण करतो आणि बाळ ऍक्च्युली सोडले जातं, तेव्हा आम्ही 14 दिवसानंतर प्रेग्नन्सी टेस्ट करतो आणि जर ती पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही प्रेग्नन्सी असू शकता. ओके.